राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपले जीवन समर्पित करणारे धडाडीचे आणि सेवाभावी नेतृत्व महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव येथे बुधवार दिनांक 22 जुलै रोजी सकाळी अभिवादन व स्मृतिवंदन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहिली। त्यांच्या लोकाभिमुख कार्याचा, विकास दृष्टीचा आणि समाजसेवेच्या वारशाचा उपस्थितांनी गौरवपूर्ण शब्दात उल्लेख करत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला। उपमुख्यमंत्री कैलासवासी अजित आनंदराव पवार यांना जाऊन या ठिकाणी 6 महिने झाले। 22 जुलै 1959 रोजी अजितदादांचा जन्म झाला। अहमदनगर जिल्ह्यातील देवळी प्रवरा या ठिकाणी त्याचं जन्मगाव। राजकीय कारकीर्द पाहता 1991 साली अजित पवार बारामती ते खासदार झाले। नंतरच्या काळात त्यांना राजीनामा द्यावा लागला, काय कारण असतो, परंतु खऱ्या अर्थानं राज्याच्या विकासासाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी, बहुजनांच्या प्रश्नासाठी लागणारं जर खरं नेतृत्व असेल तर अजितदादा पवार आशिया खंडामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका जी विकासाकडे जी घौडण आहे ते खरं जनक अजितदादा पवार। विरोधात राहून विकास होत नाही म्हणून अजितदादा पवार यांनी 2019 साली पहिला प्रयत्न केला उपमुख्यमंत्री होण्याचा, पार्टीचा शपथविधी अजूनही सर्वांच्या स्मरणात आहे। त्याचे एकमेव ध्येय असेल तर मला माझ्या राज्याच्या विकासासाठी, शेतकऱ्यांसाठी, तळागाळातील लोकांसाठी काहीतरी करायचंय। पण त्यानंतर अपयश आल्यानंतर 2023 मध्ये त्यांनी तो पुन्हा प्रयत्न केला। 6 वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहणारा माणूस अजितदादा पवार। प्रशासनावर उत्तम पकड असणारा माणूस, प्रशासन ताब्यात असणारा माणूस अजितदादा पवार यांनी ऊर्जा खातं, अर्थ खातं आणि जलसंपदा खातं ही तिन्ही खातं सांभाळली। हे खाते सांभाळत असताना सर्व खात्यामध्ये प्रशासनावर उत्तम प्रभाव होता। जलसंपदा खातं सांभाळत असताना खऱ्या अर्थानं पिंपळगाव खान या धरणाचे जनक अजितदादा पवार आहेत। आणि आज आपल्या या ठिकाणी या परिसरातून वाहणारी मुळा नदी ही 12 करण्याचं काम ज्याप्रमाणे मधुकरराव पिचड यांचं आहे, पण खऱ्या अर्थानं योगदान हे अजितदादा पवार यांचं आहे। लागण संपूर्ण निधी अजितदादा पवार यांनी दिला आणि म्हणून या ठिकाणी आपली मुळा नदी आजही 12 वाहत आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी कोणत्याही पदाचं राजकारण न करता तुम्हाला कर्ज हे भरावंच लागेल सोसायटीचं, भरल्याशिवाय तुम्हाला कर्जमाफी होणार नाही हा परखडपणे विचार म्हणून अजितदादा पवार। आज आपण पाहतो अर्थ खातं सांभाळणारा अर्थ खातं त्याच व्यक्तीकडे आहे, ऊर्जा खातं आहे, गृह खातं आहे, पण खऱ्या अर्थानं हे जवळ बरीचशी खाती केवळ एकाच माणसाकडे असल्यामुळं आजही आपल्याला कर्जमाफी संदर्भात बातम्या येतात, त्याच्यामुळे फार मोठी विसंगती आहे। आज खऱ्या अर्थानं आपल्याला आठवण होते ते अजितदादा पवार आहेत, ते त्यांच्या दारे कोण असत नेहमी वक्तव्य करणारा माणूस, तळागाळातील लोकांचे जरी फोन आले तर त्याला त्याच्या तक्रारीची निवड करणारा माणूस। आज खऱ्या अर्थानं बहुजनांचं नेतृत्व या ठिकाणी आपल्याला हरपले। खऱ्या अर्थानं शेतकरी कुटुंबात जन्मलेला माणूस, शेतकऱ्याची समस्या काय, शेतकऱ्यांना किती प्रश्न तोंड द्यावं लागतं हा जाण असणारा माणूस आपल्याला निघून गेला। आता मला वाटतं विरोधक शिल्लकच राहिले नाही, कारण शेतकरी प्रश्नासाठी रस्त्यावर उतरणारे माणसंच नाही राहिले नाहीत का ज्यांचा प्रभाव या ठिकाणी राज्यावर पडेल। आणि म्हणून या ठिकाणी अजूनही आपल्या कर्जमाफी बाबत हे गुलाबजामुन दाखवले जातात। शेतकरी वर्ग जे सोसायटी कर्ज घेत आहेत अजूनही त्यांचे डोळे त्याचं या कर्जमाफी केला। आज जर अजित पवार जर असते तर मला वाटतं नक्कीच जून एंडिंग पर्यंत आपली कर्जमाफी 100% झाली असते। पदोपदी पावली अजितदादा पवार यांची आठवण महाराष्ट्राला, शेतकऱ्यांना, सर्वसामान्य लोकांना झाल्याशिवाय राहत नाही, कारण तळागाळातील लोकांच्या प्रश्नात असणारा माणूस आपल्याला निघून गेला। मला वाटतं आज जेवढे मुख्यमंत्री झाले, जेवढे उपमुख्यमंत्री झाले ते दिवंगत झाले, पण खऱ्या अर्थानं अख्खा महाराष्ट्रातला असेल तर अजितदादा पवार या नावाला, कारण त्यांचं उत्तम प्रशासक, उत्तम नेतृत्व, सर्व समाजाला सर्वांना बरोबर घेऊन नेतृत्व होतं। आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्र अजितदादा पवार गेल्यामुळे हलाला। योगायोग असा
22 जुलै 1959 रोजी बुधवार होता. त्या दिवशी अजितदादा पवार यांचा देवाली प्रावला जन्म झाला आणि मृत्यू सुद्धा बुधवारी 28 जानेवारी 2026 रोजी बुधवारी हा एक दुर्दैवी असा मृत्यू विमान अपघात झाला. हे राज्याचं दुर्दैव. शेवटी मरण हे प्रत्येकाला आहे, परंतु योगायोग म्हणजे बुधवारच दोन्ही ठिकाणी होता. एक फार मोठं नुकसान, फार मोठी फुकळी महाराष्ट्रात तयार झाली आहे. अजूनही आपल्या बहुजनांचं सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं नेतृत्व अजूनही तयार झालेलं नाही. शोकांतिका आहे. मी आपला उपस्थित आपण सर्वांच्या वतीनं, कारवार ग्रामस्थांच्या वतीनं, सर्व व्यापारी मित्र मंडळ, परिसरातून आलेले सर्व ग्रामस्थांच्या वतीनं या लाडक्या नेतृत्वाला मी विनम्र अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आपल्या महाराष्ट्र राज्याचे एक धुरंधर नेतृत्व, महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने दादा यांच्या प्रथम नेतृत्वानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी आपण या ठिकाणी छोटासा कार्यक्रम आयोजित केला. सर्व ग्रामस्थ, व्यापारी मित्र मंडळ त्यांच्या वतीने छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्र राज्याचे एक लाडकं नेतृत्व, एक विचित्र अपघात म्हणता येईल आणि तो त्या ठिकाणी अपघात होऊन ते आज या ठिकाणी आपल्यात नाहीत. महाराष्ट्राला तो खूप मोठा आघात आपल्याला सोसावा लागला. आजकाल आपण पाहतो राजकारणामध्ये इतकं विचित्र परिस्थिती या भारत देशामध्ये आणि राज्यामध्ये चालू आहे. आणि हे करत असताना जे चांगले चांगले नेतृत्व या महाराष्ट्र राज्याने दिले, त्यापैकी अजितदादा पवार हे नाव त्या ठिकाणी उच्च पहिल्यांदा घेतलं जायचं. चांगल्या चांगल्याचे नेतृत्व या ठिकाणी महाराष्ट्र राज्यातले आपल्यातून काळाच्या पडद्यावर झाले. खरं तर या सर्वच नेत्यांना आपण विनम्र अभिवादन या ठिकाणी करूया. अजितदादा पवार यांचं 6 महिन्यापूर्वी त्यांचं अपघाती दुःखद निधन झालं. खरं म्हणजे आजचा दिवस हा त्यांच्या जयंतीचा दिवस आहे. त्यांची जयंती साजरी करण्यासाठी आपण आपल्या परिसरातील सर्व व्यापारी मंडळी असतील, ग्रामस्थ असतील, जवळपासचे कार्यकर्ते असतील, त्यांना मानणारा काही वर्ग असेल, ही सर्व मंडळी जयंतीनिमित्त त्यांना पुष्पांजली वाहण्यासाठी इथे जमलेला आहे. खरं म्हणजे अजितदादा पवारांचा स्वभाव हा सुस्वाभाविक कडक शब्दामध्ये त्यांच्याकडे पाहून सांगतो असा विषय नाही. त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला चोख उत्तर देण्याचं काम ते नेहमी करायची. कामाची पद्धत त्यांची वेगळी होती. वेळेचं महत्व त्यांना माहित होतं. दुर्दैवानं बहुजन समाजाचा नेता आपल्यातून गेलाय. त्यांची उणीव मात्र नेहमी आपण पाहतो सध्याच्या राजकारणामध्ये भासते. महाराष्ट्रामध्ये राजकारण करत असताना इम्बॅलन्स सरकार, परंतु बॅलन्स सरकार असल्यासारखं त्यांचं काम असायचं. ते उपमुख्यमंत्री पदी जरी असले, परंतु त्यांचा संपर्क हा महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांचा बरोबर असायचा. मुख्यमंत्र्यांची समन्वय असायचा, विरोधी पक्षाच्या लोकांची सुद्धा समन्वय त्यांचा नेहमी असायचा. अहमदनगर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचं वर्चस्व त्यांच्या काळामध्ये फार होतं. सहकारी क्षेत्रामध्ये काम करत असताना त्यांनी सहकार कसा असावा, सहकार निकोप कसा असावा, याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे अहमदनगर डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक. जिल्हा बँकेमध्ये वेगवेगळ्या पक्षामध्ये कार्यरत असलेले नेते मंडळी राजकारण करत असताना वेगवेगळ्या पद्धतीचं राजकारण करतात, परंतु राजकीय जोडे बाजूला ठेवून या एडीसीसी बँकेमध्ये समतोल राखण्याचं काम केवळ आणि केवळ हे फक्त अजितदादा पवारच्या काळामध्ये तेच करत होते. त्यांच्याशिवाय एडीसीसी बँक ही
कार्यरत होत नव्हती. नेहमी बिनविरोध असेल किंवा इलेक्शन असेल, परंतु त्यांच्याशी संपर्क साधल्याशिवाय जिल्ह्यातील नेते मंडळी कोणता निर्णय घेत नव्हती. परंतु मी या निमित्तानं फक्त एवढं सांगेन की अजितदादा पवारांना परमेश्वरानं अनंतात विलीन करून घेतलेलंच आहे, परंतु त्यांच्या आत्म्याला चिर शांती लाभावी एवढी ईश्वरचरणी प्रार्थना मी आपल्या अठरा भागाच्या वतीनं, आपल्या सर्वांच्या वतीनं, महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याही वतीनं अजितदादांना आदरांजली वाहतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या कार्यक्रमास घारगावचे लोकनियुक्त सरपंच नितीन आहेर, ग्रामपंचायत सदस्य, व्यापारी वर्ग, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी तसेच परिसरातील गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याचा आदर्श समाजाने पुढे नेण्याचा संकल्प व्यक्त केला. नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, घारगाव.